नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी इथे मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे ना, तो आता या तारखेला इथे भेटणार आहे. परंतु थांबा, हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना इथे भेटणार नाहीये. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. कारण की आता याचे नवीन नियमसुद्धा जे आहे ना, ते इथे जाहीर झालेले आहे. ते नवीन नियम नेमके कोणते आहे आणि हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जून महिन्याचा हप्ता अखेर या तारखेला जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना भेटणार नाही. यामध्ये काही नियम सुद्धा असणार आहे. नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते भेटले असतील अशा लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता जून महिन्याचा हप्ता भेटण्याची शक्यता इथं आहे. तसेच ज्या लाभार्थी महिला योजनेत अद्यापही पात्र आहेत त्यांनाच या हप्त्याचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्याचे ₹4,500 त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा झालेले असेल, त्यांना हा हप्ता इथे 100% इथे त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा झाला होणार आहे. आणि त्यानंतर ज्या लाभार्थी महिला पात्र असेल त्यांना जो हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. त्यानंतर हे 3 हप्ते तुम्हाला भेटले का? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगायचं आहे. कमेंटमध्ये त्यानंतर तुम्हाला सांगायचं की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का? ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी जर झाली नसेल तर ती कोणत्या कारणामुळे झालेली नाही, ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे नक्की सांगा. आणि तुमच्या गावामध्ये आणि किंवा परिसरामध्ये इतर महिलांच्या खात्यात मागील हप्ते जमा झालेले का? हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. आता यामध्ये बोलायचं झालं तर पुन्हा एकदा ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रिया इथे चुकलेली होती 31 डिसेंबर 2025च्या आधी आणि त्यानंतर त्यांची जी दुरुस्ती त्यांनी केलेली असेल 30 एप्रिल 2026 पर्यंत. या कालावधीमध्ये ज्यांनी पडताळणी त्यांची पूर्ण झालेली असेल म्हणजे त्यांनी दुरुस्ती करून घेतलेली असेल, अशा सुद्धा लाडक्या बहिणींना आता हा हप्ता भेटण्याची दाट शक्यता इथे व्यक्त करण्यात आलेली आहे. आता बोलूया नेमकं जून महिन्याच्या हप्त्याचे ₹1500 नेमके कधी जमा होणार. तर सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र याबाबत अजून शासनाकडून कुठल्याही प्रकारचं अपडेट या ठिकाणी आलेलं नाहीये. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला फक्त अंदाजे एक तारीख सांगितलेली आहे, की या तारखेदरम्यान तुमचा जो हप्ता आहे ना, तो तुमच्या अकाउंटवर तिथे जमा होऊ शकतो. परंतु जर आपण मागील मे महिन्याचा जर जी-आर बघितला, तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की पुढील जे हप्ते ना, हे महिन्याच्या 10 तारखेच्या आत आम्ही तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न करू आणि त्यानुसार मी तुम्हाला इथे तारीख जी आहे ना, ती इथे सांगितलेली आहे. आता आपल्याला असं वाटलेलं होतं, की वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला पैसे जे आहे ना, ते इथे भेटू शकतात. परंतु त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जे अपडेट आहे ना, ते इथे आलेलं नाही. त्यामुळे 2 दिवसात पैसे इथे सर्व लाडक्या बहिणींना इथे भेटणं ते शक्य नाहीये. त्यामुळे आता असं वाटतं, की पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या ते पैसे आपल्या अकाउंटवरती इथे पैसे जे आहे ना, ते 100% ते जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतंय? जून महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की आपण सरकारी योजना असेल किंवा इतर ज्या शेतकरी अपडेट्स असतील त्या सर्वबद्दल आपण इथे माहिती जी आहे ना, तिथे बघत असतो. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. भेटूया कपोची नावे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.